शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये शासनाने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे। सरकारने सगळे सोयरे कायदा पारित न केल्यास लोकसभा निवडणूक 500 उमेदवार उभे करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती समन्वयकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। अहमदनगर सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी सावेडीतील एका मंगल कार्यालयात पार पडली आहे। आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य व्यासपीठावर शुक्रवारी संध्याकाळी भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली। त्यांच्या उपस्थितीत महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला। आमदार निलेश लंके यांनी केडगाव येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले आहे। शुक्रवारी या महानाट्याचा दुसरा दिवस होता। भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला आहे। एकाचा धक्का लागल्याने खाली पडलेले दुचाकी उचलत असताना चोरट्यांनी महिलेची पर्स लांबवल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत रेणुका नितीन गवळी यांनी फिर्याद दिली आहे। शुक्रवारी फिर्यादी महिला या मुलगा गौरव याच्यासोबत दुचाकीवरून जात होत्या। त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एकाचा धक्का लागला, त्यामुळे त्या खाली पडल्या। घाई गडबडीत दुचाकी उचलत असताना त्यांची खाली पडलेली पर्स एका व्यक्तीने उचलून नेली। त्यात मोबाईल व रोख रक्कम 4,500 रुपये असून एकूण 11,500 रुपयांचा ऐवज होता, असं फिर्यादीत म्हटलं आहे। नोटीस बजावून शास्ती माफी देऊन आणि चौकात नावाचे फ्लेक्स लावूनही मालमत्ता धारक कर भरत नसल्याने आता थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। 14 फेब्रुवारी पासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे व नळ कनेक्शन तोडी सुरू केली आहे। आता प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रित केले असून कर थकविणारे हॉटेल, हॉस्पिटल, मंगल कार्यालय तसेच इतर मोठ्या आस्थापनावर थेट जप्तीची कारवाई करा। गरज पडली तर पोलीस बंदोबस्त घ्या, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी वसुली विभागाला दिले आहेत। कोटला येथील किंग्स गेट परिसरातील दुकान फोडून चोरट्यांनी 45,000 रुपयांची रोकड चोरून नेली। ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। छताच्या पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या दुसऱ्या दुकानात प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेली। याबाबत टोनी नंदलाल खिलवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करत आहेत। शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।